न्यू व्लॉग मध्ये स्वागत आहे. काय मग आता म्हटलं व्हायचं रानात जाऊया, चालाय सगळे आम्ही मेंबर निघालो आहे. बघूया आता पुढं काय काय होते. मग काय भावांना पुढं आलो, बघितलं तर काय आता तुम्हाला माहितीच असेल ऊसाचा सीझन चालू आहे. मग काय माणसांचं दरवर्षी आपल्या गुडचा विषय कसा असतोय, लय पुढचा विचार कोण करत नाही, तात्पुरतं काम झालं विषय संपला. दरवर्षीप्रमाणे पण यंदा इथल्या लोकांनी तुम्ही बघू शकता आपला JCB आणून सगळ्यांकडून पैसे काढून आपलं नेहमीप्रमाणे रस्त्याचं काम चालू होतं. मग त्यानंतर आम्ही आपलं आलतो चालाय, परत ध्यानात आलं की बाबा विषय काय झाला, आमची वरचं पडीवचं जी वावर आहे त्याच्या जे पाईपा आम्ही बारक्या तुकडं करून काय केलं तर लावलं होतं सरीला, तिथनं पाणी जावं म्हणून. मग त्या राहिल्यात. मग काय मामा म्हटलं चला कामात कामं करून जाऊ जाता जाता. बरं म्हटलं चालतंय, काय विषय जाऊ. मग ही बघू शकता तुम्ही, मग आपल्या पाईपा प्रत्येक सरीत एक खालच्या लाईनीला राहिल्या होत्या तेवढ्या मी काढल्या. आणि तोपर्यंत काय केलं, तोपर्यंत मामानं ऋषीदादानं वरच्या सरीतल्या पाईपा काढल्या. पाईपा काढताना व्हायचं ती काय झालं तुम्ही बघू शकता, व्हायचं ही झालं खराब, पण तरी पण तशाच काढल्या. मग काय केलं, तिथं एका साईडला ठेवलं वर. आणि त्यानंतर मग काय शेजारी बघितलं तर व्हायला म्हणलं रामफळ दिसायला, बघितलं तर रामफळ झाडं 1-2च दिसत होती. परत बघितलं तर लय नुसती रामफळ दिसत होती. आणि विषय काय म्हणजे आमचं लक्ष गेलं नव्हतं, ते एकदम काय लक्ष गेलं आमचं. आणि रामफळ म्हणजे कसं दुर्मिळ फळ आहे, हे जास्त करून कुठं भेटत नाही. आता आमच्या इथं बांधायला आलेलं आहे ती. मग काय तिथनं परत विषय काय झालता, रामफळ त्यातलं एक आजीला दाखवायसाठी आम्ही आपलं घेतलं आणि म्हटलं चला चांगलं असलं तर उद्या घेऊया. मग काय इथनं ट्रॅक्टर तेवढ्यात बघितलं तर ट्रॅक्टरवाले आली होती इथं वर, ऋषीदादाचं इथं घर आहे नानांचं तिथं. मग ते म्हटले आत्ता उशिरा आत्ता आणून लावतो आणि मग आम्ही उद्या सकाळ चालू करणार आहे. मग ड्रायव्हर दादांना विचारला, म्हटलं दर कसा आहे तुमच्या इकडं, तर ते म्हणले 4800 एकर, 4800 रुपये एकर आहे. बरं म्हटलं चालतंय. मग काय परत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग आम्ही म्हटलं चला दुसऱ्या दिवशी मग पाणी पण होतं आमचं खालच्या वावरातलं भेटणार होतं. मग चावी बी होती आमच्याकडे. मग सकाळी आपल्या मामाने उठून गेलो होतो खाली. परत बघितलं तर ते शेजारच्या सचिन काकांच्या वावरात चालू होतं. म्हटलं मग मामा म्हटला तसं नको करायला, त्यांचं बिझी होती. बरं म्हटलं अहो तिथे विषय काय सांगायचं तुम्हाला. त्या सचिन दादांचा सागर दादाकडून नंबर घेतला, तर सागर दादा फोन लावला, तर म्हटलं अरे नंबर पाहिजे होता. म्हटला नक्की त्यांचाच आहे का नाही माहीत नाही. बरं म्हटलं इथं भेटला, परत कुठं भेटू नको म्हणलं. मग त्यानंतर आपलं फोन बिन लावला मस्त पैकी त्यांचा. मग ते काय फोनच उचलत नव्हती. मामा म्हटला एकदा बघ फोन लावून काय होतंय ती बघ. नाही मग चालतंय म्हटले, पुढच्या सोमवारी बघू काय विषय असेल ती. बरं म्हटलं चालतंय. मग परत काय आलो इकडच्या वावरात, बघितलं खाली तर ट्रॅक्टरनं खालचा आटपा सगळं काढलं होतं. इकडं ऋषीदादाच्या वरच्या आटपा तुम्ही बघू शकता, तिथल्या आटपाचं काढायचं चाललं होतं. मग काय म्हणलं मामा, पाणी गाडी लावली होती आम्ही तिकडंच रस्त्याच्याकडला, तिथनं पाण्याची बाटली घेतली. मामा म्हटलं ड्रायव्हरांना पाणी प्यायला लागलं तर असू दे. मग बाटली घेतली, आलो बघितलं तर काय ह्यांचं चाललं होतं पलीकडचं झालं. आणि ह्यांचा विषय कसा होता, 2 ट्रॅक्टर असल्यामुळं ते काय करायची, एक नुसतं रोटर पहिल्यांदा करायची, पुढं एक जण त्यांच्यातला मेंबर करत होता रोटर आणि दुसरा रेझर फिरवत होता. आणि आता मग काय ते पुढचं पलीकडचं झालं. मग आता तुम्ही बघू शकता याचा विषय कसा केला, ह्यांनी वर घ्यायचं होतं ह्यांना, म्हणजे टेक्निक होतं त्यांचं. मग त्यांनी वर घेतला, परत दुसऱ्याचा ह्याला रेझर होता, त्यामुळे ह्याला वाज थोडंसं ओढायला लागत होतं. मग काय सगळे मेंबरने वाज ढकलून वर घेतलं. मग हे तुम्ही बघू शकता, हे आपलं वावर आहे, वावरात केली की सुरुवात केली. मग काय म्हटलं व्हायचं व्हिडिओ काढू. मग तुम्ही बघू शकता सरी आणि वरचा ऊसाचा विषय आमचा सगळा काय एक शिवडीच गेलाय सगळा ऊस तुम्ही बघू शकता. आणि सगळं असं कुठल्या ट्रॅक्टरवाल्याने सरी घातलेली काय माहीत नाही. केवढी सरी बघा, 2 सऱ्या बसतील एवढे, 2 वेळा ट्रॅक्टर बसेल त्यात ना, एवढी मोठी सरी घातली होती, काय बोलायचं. मग काय तुम्ही बघू शकता एका कडेला आता थोडंसं राहिलं होतं, शेवट झाला होता. मग त्यांचं चाललं होतं. मी म्हटलं आता खालनं शूट घेऊया, कसं होतं बघूया. मग काय यांचं चाललं होतं. परत रोटर मस्तपैकी हे बघू शकता, ही शेवटची सरी आहे. मग त्यांनी काढले बघितले तर काय 1 नंबर सरी घातली होती त्यांनी टॉपमध्ये. मग काय आपलं शेवट आला होता,
शेवटची सरी काढली आणि परत त्यांनी आपलं खाली उतरावला इकडून ती लय हुशार होती. त्यांनी बरोबर ऋषीदादाची एक सरी ठेवली होती. आता नेमकं काढत मागं हळूच उतरावला. तिथनं काय करणार, ती खाली घेणार. खाली घेतला की मग प्रत्येकजण आपापल्या शेवटची सरी काढून येत होतं. यानं पण मग काढली शेवटची सरी. हळू मस्तपैकी पहिल्यांदा रोटर नुसतं फिरवला बघू शकता तुम्ही. आणि मागणे आता काय केलं ह्यांनी, रेझर मागाशी रोटर फिरवला, रेझर डायरेक्ट खाली तिथनं तसंच त्यांनी काढून घेतला. सरी बघू शकता, 1 नंबर सरी पडलेली आहे. जाऊ जेवायचं आणि ड्रायव्हरांना जाऊ जेवायचं कसं काय नाही म्हणलं, आता कंप्लीट करणार मगच जेवणार. बरं म्हणलं ठीक आहे चालतं. मग होता खाली घेत भावानं तुम्ही बघू शकता. आता सरी घालून झालेली आहे पुढच्या शेजारच्या दादांची, ऋषीदादाच्या वावराची आपल्या बघू शकता. आता 8 तास काढायचं. खाली आलो बघितलं तर काय त्यांनी डोकं चालवलं होतं. एक सरी ठेवली होती तशीच, मग ती काढत होती. भावांनो आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.